नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता सगळीकडे प्रचार होताना आपण तर पाहतोच आहोत. पण आता 19 एप्रिलपासून निवडणुकांना प्रत्यक्ष सुरुवातसुद्धा झालेली आहे. मतदान अनेक ठिकाणी झालेलं आहे. अशा याच्यात काही ठिकाणी जिथे निवडणुका होणार आहेत तिथे आता प्रचार अजूनही सुरू आहे, अर्ज भरणं सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये जे केंद्रस्थानी एक जो मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती मतदारसंघ, त्या ठिकाणी काय होणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आणि त्या मतदारसंघामध्ये घरामधलेच 2 सदस्य एकमेकाविरुद्ध उभे आहेत हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या पत्नी, असा हा संघर्ष तिथे पाहायला मिळतोय. आणि दोघींनी आपापले अर्जसुद्धा भरलेले आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने या युद्धाला सुरुवात झालेली असं आपण म्हणू शकतो. हे जे काय युद्ध सुरू झालेलं आहे, हा जो काय संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून आहे, तर सुरुवातीला जेव्हा अजित पवार वेगळे झाले तेव्हापासून हा संघर्ष आहे. पण आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळते की कोण जिंकणार, कोण हरणार याविषयीच्या चर्चा रंगत आहेत. ज्यावेळेला अजित पवार या सगळ्या निवडणुकीसाठी तयारी करत होते, सुनेत्रा पवार यांना वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्यांना पाठवण्यात येत होतं, त्या स्वतः जात होत्या, लोकांना भेटत होत्या, त्यावेळेला अजित पवारांचे धाकटे बंधू, त्यांच्या पत्नी, त्यांचा चिरंजीव असे सगळ्यांनी शरद पवारांची बाजू घेतली होती आणि एक प्रकारे अजित पवारांवर शरसंधान केलं होतं. हे सगळं आपण जाणतोच. आणि त्यावेळेला त्यालाही अजित पवारांनी उत्तर दिलं होतं की सगळे बघा, मी जेव्हा निवडणुकीला उभे राहिलो तेव्हा माझ्या बरोबर कधीच आले नाहीत, तेव्हा मला कधी मदत केली नाही, पण आता मात्र बघा कसे घराघरा फिरतायत या सगळ्यांसाठी, की आता माझ्या विरोधात कसे सगळीकडे प्रचार करतायत. हा त्यांनी एक उत्तर देण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला होता. पण त्याच्यावर वरकडी केली ती शरद पवारांनी. शरद पवारांनी तर थेट सुनेत्रा पवार या काही आमच्या मूळ पवार नाही आहेत, त्या बाहेरच्या आहेत अशी एक टिप्पणी केली. अर्थात नंतर त्यांनी सारवासारव केली, पण जे बोलायचं ते बोलून गेलेले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना त्यांनी बाहेरचं ठरवलं. ते दुःख जे आहे ते सुनेत्रा पवारांना झालं. त्यांनी एके ठिकाणी त्यांच्या डोळ्यामधनं अश्रूसुद्धा आले. या संदर्भात जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा अजित पवारांनी त्यालाही उत्तर दिलेलं आहे. त्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रत्युत्तर दिलं. म्हणजे लोकांना त्यांनी म्हटलं की तुम्हाला आता सुनेला मतदान करायचे, इतके दिवस तुम्ही सासूचे दिवस पाहिलेत, आता सुनेचे दिवस बघा. पण आता काही लोक जे आहेत त्यांना आम्ही बाहेरचे वाटतोय आणि किती दिवस आता असे बाहेरचे तुम्ही ठरवणार आहात. इतकी वर्ष विवाहाला झाली, इतकी वर्ष सुनेत्रा पवार या पवार कुटुंबामध्ये येऊन झाली, पण अजूनही त्यांना बाहेरचं समजलं जाते असं म्हणत अजित पवारांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे हा जो संघर्ष आहे हा कौटुंबिक संघर्ष झालाय आणि त्याविषयी आपण अनेक वेळेला पाहत असतो, एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत असतात. आता जेव्हा या दोन्ही उमेदवारांनी म्हणजे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघींनी अर्ज भरले, तेव्हा अर्ज भरल्यानंतर स्वाभाविकच प्रत्येक उमेदवाराची सगळी संपत्ती ही माहिती पडते. किती त्या ठिकाणी संपत्ती आहे, स्थावर मालमत्ता किती आहे, किती गुंतवणूक केलेली आहे, वारसा हक्काने काय काय मिळालेलं आहे, पतीच्या नावावर काय आहे किंवा पत्नीच्या नावावर काय आहे, अशी सगळी माहिती ती मिळत असते. त्या याच्यामध्ये सुनेत्रा पवार या अब्जाधीश आहेत हे समोर आलं. त्यांच्याकडे जवळपास 1,27 कोटी इतकी संपत्ती आहे आणि बाकीची इतर सुद्धा संपत्ती आहे त्यांची. काही कर्जाऊ त्यांनी घेतलेली संपत्ती आहे, काही लोकांना कर्ज दिलेली आहे. तर तिकडे सुप्रिया सुळे सुद्धा अब्जाधीश आहेतच. त्यांच्याकडे 1,66 कोटी इतकी संपत्ती असल्याचं समोर आले, म्हणजे सुळे कुटुंबियांकडे. तर हे समोर आल्यानंतर त्या आकडेवारीकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा अनेक मजेशीर गोष्टी समोर येतात. एक म्हणजे ही जी सगळी संपत्ती आपण पाहिली तर सुनेत्रा पवार यांच्याकडे 1,27 कोटी इतकी संपत्ती आहे असं त्याच्यामध्ये आकडा समोर येतो. आणि तिकडे सुप्रिया सुळेंकडे मात्र 1,66 कोटी इतकी संपत्ती असल्यासमोर येतं. पण तरी देखील सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांकडून 20 लाख रुपये घेतल्याचं आणि त्याचबरोबर सुनेत्रा पवारांकडून 35 लाख रुपये घेतल्याचं समोर येते. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या मातोश्री प्रतिभा पवार यांनी 50 लाख रुपये सुनेत्रा पवारांकडून घेतल्या समोर येते. त्यामुळे ही आकडेवारी मजेशीर आहे. आणि आता 2019ला हे जवळपास 55 लाख रुपये म्हणजे पार्थ पवार यांच्याकडून आणि त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख अशी रक्कम जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे.
ती घेतल्यानंतर 2019ला सुद्धा त्यांनी जेव्हा अर्ज भरला सुप्रिया सुळेंनी, तेव्हा सुद्धा ही रक्कम त्याच्यामध्ये दाखवली जात होती. म्हणजे ती अजूनपर्यंत 2024 आता आलं तरी देखील ती परतफेड केलेली नाहीये त्या रकमेची. आणि आता प्रतिभा पवार यांना सुद्धा 50 लाख रुपये दिलेले आहे. आता यावरनं हे लक्षात येतं की काहीतरी रक्कम सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलेली आहे. आता मजेची गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळेंची संपत्ती जी आहे ती आहे 1 अब्ज 66 कोटी. सुनेत्रा पवारांची संपत्ती आहे 1 अब्ज 27 कोटी. म्हणजे खरं तर एखादा व्यक्ती जेव्हा कर्ज घेतो तेव्हा बाबा आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपण कुठल्या तरी ज्याच्याकडे पैसे आहेत अशा व्यक्तीकडून कर्ज घेऊ, अशीच एक साधारणपणे संकल्पना असते त्याच्या मागची. ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत, जो देऊ शकतो, त्याच्याकडून पैसे घेतो. पण सुप्रिया सुळेंकडे संपत्ती जास्त आहे. उलट त्यावेळेला 1 अब्ज 65 कोटी होती 2019ला. आता जवळपास 1 कोटी 8 लाख ही वाढलेली संपत्ती आहे त्यांच्याकडे. पण अर्थात सुनेत्रा पवारांपेक्षा जास्त आहे. तरी देखील त्या कर्जाऊ रक्कम त्यांच्याकडूनच घेत आहेत. पार्थ पवारांकडून घेत आहेत किंवा सुनेत्रा पवारांकडून घेत आहेत. प्रतिभा पवारांसाठी 50 लाख रुपये दिले जात आहेत. त्यामुळे हा प्रश्न एक निर्माण होतो की सुनेत्रा पवारांकडे कमी पैसे असून किंवा कमी संपत्ती असून सुद्धा त्यांच्याकडून ही कर्जाऊ रक्कम घेतलेली आहे आणि ती सुद्धा अजूनपर्यंत फेडलेली नाही इतकी वर्ष झाल्यानंतर. आता मुद्दा जो आहे तो हा आहे की याच सुनेत्रा पवारांना शरद पवारांनी जेव्हा ही टिप्पणी केली की त्या काही मूळ पवार नाही आहेत, त्या बाहेरच्या आहेत, अशी जेव्हा टिप्पणी केली त्यावर साधारणपणे सगळीकडून टीका झाली. आता अशा बाहेरच्या व्यक्तीकडून हे एवढं कर्ज का घेण्यात आलेलं आहे हा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा तुम्हाला ते आपले वाटत होते ज्या वेळेला तुम्ही त्यांच्याकडून कर्ज घेतलं, जे काय 55 लाख रुपये पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून आणि प्रतिभा पवारांसाठी 50 लाख, तेव्हा ते आपले वाटत होते. पण आता निवडणुकीला उभे राहिल्यानंतर, सुनेत्रा पवार निवडणुकीची तयारी करू लागल्यानंतर मात्र ते बाहेरचे ठरले. हा प्रश्न निर्माण होतो. तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्यांना आपले किंवा बाहेरचे असं ठरवायला लागलात. मग आता ही जी काही रक्कम घेतलेली आहे किंवा हे जे काही ऋण आहे, आपल्या एक मराठी वाक्प्रचार असतो की एखाद्या व्यक्तीचं काय ते ऋण असतं, आपल्यावर कर्ज असतं. ते कर्ज काय आर्थिकच असेल असं नव्हे, एखाद्याने कधीतरी मदत केलेली असते आपल्याला, त्याचं आपल्यावर काय ते ऋण असतं, कर्ज असतं. ते आपण कधीतरी कोणत्या तरी माध्यमातून ते परत करतो, आपण त्याला मदत करतो, आपण त्याच्या मदतीला धावून जातो आणि त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतो. आता तर ही थेट आर्थिक रक्कमच आहे आणि ती 2019 पासून सुप्रिया सुळेंनी फेडलेली नाही असं दाखवलं जाते. म्हणजे या ऋणातून उतराई होण्याची संधी आहे. पण ती कशा स्वरूपात आहे? फक्त ते पैसे देऊन उतराई व्हायचे की या निवडणुकीमध्ये कुठेतरी सुनेत्रा पवार जिंकाव्यात, त्यांना ही संधी मिळावी असाही विचार होणार आहे. अर्थात तसा विचार होणार नाही, तसा विचार करणार नाहीत सुप्रिया सुळे. पण त्यांच्याकडून पैसे घेताना मात्र त्या आपल्या होत्या, आतल्या होत्या, पवार कुटुंबियांमधल्या होत्या. आणि जेव्हा त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या तेव्हा मात्र त्या बाहेरच्या झाल्या. हे किती दुर्दैवी आहे पहा. आणि आज त्याच सुनेत्रा पवारांचं काही लाखांचं, असं म्हणण्यापेक्षा 1 कोटीचं जवळपास आपण धरूया, कर्ज हे पवारांवर आहे. ज्यांना तुम्ही बाहेरचं म्हणालात त्यांचंच कर्ज तुमच्यावर आहे. त्यांना तुम्ही देणं लागता 1 कोटी रुपये आणि अजूनही ते दिलेलं नाहीये. मग आता नेमकं काय करायचं? नेमकं सुनेत्रा पवार यांना बाहेरचं म्हणायचं की आतलं म्हणायचं की त्यांचा खरोखरच तुम्ही अपमान केलेला आहे? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मग उतराई होण्याची वेळ आलेली आहे आता या ऋणातून, या कर्जातून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केवळ आर्थिकच नव्हे, अजित पवार जे आहेत हे इतकी वर्ष राजकारणामध्ये आहेत, त्यावेळेला प्रत्येक वेळेला सुप्रिया सुळे जेव्हा खासदार म्हणून उभ्या राहिल्या त्यावेळेला त्यांना मदत कोणी केली? केवळ शरद पवारांनी केली का? तर नाही, अजित पवारांनी केली असणार. त्यांनी आपले आर्थिक बळ वापरलं असेल, आपलं राजकीय अनुभव पणाला लावला असेल, आपल्यासोबत जे काही आमदार आहेत त्यांनाही कामाला लावलं असेल की सुप्रिया सुळे जिंकल्या पाहिजेत. ते सुद्धा एक मोठं ऋण आहे, त्याचं तर काय कोणतं मोलच नाहीये, ते कुठेच समोर आलेलं नाही या संपत्तीमध्ये. आणि त्याचा वारंवार ते उल्लेख सुद्धा अजित पवार करत असतात, भावनिक होत असतात. मग त्या सगळ्या ऋणातून कशा पद्धतीने आता उतराई होणार आहेत सुप्रिया सुळे किंवा पवार कुटुंबीय, मूळ पवार कुटुंबीय असं आपण म्हणू शकतो, ते कसं काय उतराई होणार हा एक मोठा प्रश्न आहे.
तर बघूया काय नेमकं याचा निकाल काय लागतो, यावर सगळं अवलंबून आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.